मी अंबरसिंग चव्हाण, प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश। आजच्या या मुंबई प्रदेश वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधूंचं आणि उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत। सर्वांना जय भीम। आजच्या ह्या पत्रकार परिषदेला मुंबई प्रदेशचे अध्यक्ष श्री माननीय चेतनजी आहिरे, महिला आघाडी अध्यक्षा स्नेहल सोहनी आणि युवक आघाडीचे अध्यक्ष सागर गवई हे संबोधित करतील। आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मुंबई प्रदेशचे अध्यक्ष चेतन आहिरे यांना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं। चेतन आहिरे। नमस्कार सर्वांना, सर्व पत्रकारांचे मी हार्दिक स्वागत करतो मुंबईच्या वतीने। आजची जी पत्रकार परिषद आहे ही 25 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं होतं त्यावेळेस त्यांनी संसदेत एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्येच त्यांनी या देशाला भविष्यामध्ये येणारे जे काही धोके आहेत त्याबद्दल त्यांनी 3 मुद्दे अगदी क्रिस्टल क्लिअर सांगितले होते। ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। लोकशाहीचा उपयोग हा व्यक्तिपूजेसाठी करू नका, कुठल्याही नेत्याला देव मानू नका, कारण की लोकांनी त्यांच्या विवेक बुद्धीचा वापर करावा पाहिजे। दुसरं त्यांनी सांगितलं होतं की जर आपण जुने सामाजिक रूढी, जातीभेद आणि अन्याय टिकवला तर स्वतंत्र पुन्हा धोक्यात येऊ शकतो। हे इशारे त्यांनी अगदी अगोदरच दिले होते आणि सत्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये हे होताना दिसत आहे। जातीवाद त्याचप्रमाणे इतर धोके आपल्याला बाबासाहेबांनी 1949 मध्ये जेव्हा संसदेमध्ये जे संविधान दिलं त्यावेळेस आपल्याला त्यांनी ते इशारे दिले होते आणि आत्ताची परिस्थिती लक्षात घेत त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला आपण ते संविधान लागू सुद्धा झालं। याच सगळ्या गोष्टीला सामोरे ठेवून येणाऱ्या 25 नोव्हेंबर 2025 ला शिवाजी पार्क येथे एक भव्य अशी सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये जे आहेत तिथे सगळे उपस्थित राहणार आहेत, त्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे। 2023 ला सुद्धा अशी एक सभा शिवाजी पार्क इथे झाली होती, त्याच्यामध्ये 1 लाखहून अधिक लोक त्या सभेमध्ये उपस्थित होते। यावर्षी जी सभा होणार आहे ती अधिक मोठ्या संख्येने तिथे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, समविचारी संघटना या सगळ्या तिथे उपस्थित राहणार आहेत। या सभेमध्ये आम्ही जास्तीत जास्त संविधान आणि संविधानाला मानणारे या सगळ्या विषयांना घेऊन सगळे उपस्थित राहणार आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्या दिवशी खूप महत्वाच्या काही सूचनाही करणार आहेत। या सगळ्या विषयांना घेऊन येणाऱ्या 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे एक भव्य दिव्य अशी सभा होणार आहे आणि या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी मी वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने आपल्याला आमंत्रित करतो। आम्ही नेहमीच समविचारी पक्ष, समविचारी संघटना यांना आमंत्रित करतो, पण तेच अनुपस्थित राहतात। यावर्षी सुद्धा आम्ही त्यांना आमंत्रित करणार आहोत। सर आता आमंत्रण देणं आमचं काम आहे त्यांना। हा नक्कीच आम्ही आमच्यातर्फे आमंत्रण देणार आहोत, पण आम्ही आमंत्रण त्यांना पाठवतो। येस, कारण की संविधानासंदर्भात सभा आहे आणि 25 नोव्हेंबरला म्हणजे पूर्वसंध्येला ज्या काही गोष्टी बाबासाहेबांना अनुभवल्या होत्या त्या आंबेडकर कुटुंब तिथे मांडतं आणि बऱ्यापैकी लोक ते ऐकायला तिथे येत असतात। उनको शायद इसमें आके बात करने के लिए नहीं, क्योंकि उनके ऊपर भी कुछ प्रेशर्स होंगे आरएसएस बीजेपी के, क्योंकि वही उनकी एक्चुअली बी टीम है। ज्यादा उस पर नहीं बोलूंगा क्योंकि आज मैं 25 नवंबर के बारे में बोलने के लिए यहाँ बैठा हूँ। निवडणुकीची तयारी आहे असं काही नाही, पण आता बघा 2023 ला सुद्धा आम्ही सन्मान सभा घेतली होती। तो आमचा नरेटिव्ह होता संविधानाला घेऊन मुंबईभरात नाही तर महाराष्ट्रभरात बाळासाहेबांनी त्यावेळेस सभा केल्या होत्या आणि मग शिवाजी पार्क इथे नगर विकास खाता हे सगळं परमिशन घेऊन आम्ही 2023 ला सुद्धा केली होती। 24 ला आमची ती सभा राहून गेली होती कारण की निवडणुकीचा काळ होता। असं नव्हतं की आम्ही त्यांना अर्ज केला नव्हता,
आम्ही परवानगीसाठी अर्ज सुद्धा 24 मध्ये केला होता, पण निवडणुकीच्या कारणामुळे नगर विकास खात्याकडनं आम्हाला त्याची काही परवानगी वगैरे आली नाही. तुमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणार भाजप आणि मित्र पक्षाला, त्या संदर्भात तुमची काही गोष्टी सुरू आहे का? काय मुंबईमध्ये काय बदल? सर, आता मी तुम्हाला सांगतो की सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आणि ओपन त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष सोडून आम्ही सर्वांची युती करायला तयार. पण अजूनपर्यंत त्यांच्याकडूनच त्या प्रस्ताव आला ना, तर काय बोलणार? काँग्रेसकडून काही प्रस्ताव आले नाही. प्रस्ताव तरी अजूनपर्यंत कुठला आलेला नाही त्यांच्या. आम्ही सर ओपन मध्ये त्यांना पत्रकारांच्या समोर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या सभेतून बाळासाहेब अंजलीताईंनी सांगितलेलं आहे की भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सोडून आम्ही सगळ्यांची युती करायला तयार. या मग आपण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.